गावदेवी क्रिकेट क्लब खारडी के सूरज फौजदार और नॉन स्ट्राइक पर ऑल इंडिया आइकॉन अविनाश राणा मैन फ्रॉम दिल्ली। दूसरा सेमीफाइनल शुरू होने जा रहा है। गेंदबाजी के लिए वकलन की तरफ से लगाया गया है धीरज सिंह मैन फ्रॉम लखनऊ, और लखनऊ से ही इस वक्त इस सेमीफाइनल को देख रहे हैं इस टीम के ऑनर मेहताब खान। आपका भी तहे दिल से इस्तेकबाल है। डॉक्टर दिनेश पाटिल इस वक्त डगआउट में, आपका भी हार्दिक स्वागत। खेल की शुरुआत धीरज सिंह सामना करेंगे सूरज फौजदार। नॉन स्ट्राइक पे अविनाश राणा। पहली गेंद इस मरतबा बहुत ही कड़क शॉट है, लेकिन एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी स्ट्रोक के साथ ही निकल पड़े बैट्समैन एक रन के लिए। मेरे साथ अक्षय पांडे जुड़ चुके हैं। अक्षय, स्वागत है आपका। धन्यवाद सिद्दीक जी भाबे। मॅच रंगतदार होणार आहे, कारण धीरज सिंग सारखी एक प्रतिभा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते। एक अप्रतिम खेळाडू आहे धीरज सिंग, सातत्याने प्रभावित करणारा खेळ आणि एक प्रदीर्घ कारकीर्द आपण म्हणू शकतो, कारण मागच्या कित्येक वर्षामध्ये धीरज सिंगनं सातत्यानं यूपी राज्यातनं इथपर्यंत येताना खूप चांगला खेळ दाखवलाय। अब अविनाश राणा जो कि दिल्ली को बिलोंग करते हैं, सामना कर रहे हैं धीरज सिंह का। फील्ड की जमावट देखिए, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, कवर मिड ऑफ सर्कल में, मिड ऑन सर्कल में, दो खिलाड़ी सर्कल के बाहर। धीरज सिंह राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, स्विच हिट की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। धीरज सिंग सारखा एक प्रतिभासंपन्न गोलंदाज तुमच्या विपक्षामध्ये आहे, तेव्हा तुम्ही मैदानामध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं उलट्या हाताने खेळणं धोकादायक असू शकतं, आणि तेच घडलं यावेळेस। नजर सेट नव्हती आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर अविनाश राणा सारखा एक प्रतिभासंपन्न खेळाडू आहे, मात्र पहिला बॉल फेस करत असताना थोडीशी चुकी झाली आहे यावेळेस अविनाश राणाकडनं। धीरज सिंह, ओ बढ़िया गेंद, अपील और काम तमाम होता हुआ वहां पर बिग विकेट। अविनाश राणा शून्य का चश्मा पहन के लौटते हुए। मेहताब खान के भाई तौफीक, तोहीद और मुबारक हमारे बीच में है इस ग्राउंड पे। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। हेच म्हणत होतं भाबे सर मी की सुरुवातीला तुम्ही धीरज सिंगच्या विपक्ष बॅटिंग करताय आणि थोडंसं उलट्या हाताने खेळणं किंवा ज्या लाईनवर तो गोलंदाजी करतोय त्याच्या थोडंसं बाजूला जाणं ते तुमच्याकरता धोकादायक असू शकतं, आणि जी काही धडपड मैदानाच्या आतमध्ये सुरू होती अविनाश राणाची ती अखेर काळ शांत झाली, कारण एक रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता तोही फसला, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल जो प्लमच्या स्वरूपानं इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय। ये देखिए, टू क्रैशर थी, बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए। बहुत बड़ा झटका लगता हुआ गावदेवी क्रिकेट क्लब खारडी को। हमारे बीच मेहताब खान के भाई तौफीक खान, तोहीद खान और मुबारक खान, कजिन बस्तर, हम आपका तहे दिल से इस्तेकबाल करते हैं। बड़ी विकेट हासिल करते हुए धीरज पहला झटका लगाए, 1 रन 1 विकेट। मोठा मासा गळाला लागलाय असं म्हणावं लागेल भाबे सर, कारण अविनाश राणा खूप चांगली बॅटिंग करण्याकरता त्यालाही ओळखलं जातं, आणि इथे स्वस्त्यात बाद झालाय। एक चेंडू डॉट खेळला होता, तदनंतरच्या चेंडूवर तो प्लम झाला। धीरज सिंग ज्या कामगिरी करता गोलंदाजी ट्रॅकवर त्याला सेट केलंय, अगदी ती कामगिरी योग्यतेने बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता। नए बैट्समैन केतन मात्रे आए हैं, दोनों टीम में केतन मात्रे हैं। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन गेंद सीधी ट्रैवल होती हुई कवर्स में 1 रन। मेहताब खान के बहुत ही करीबी दोस्त और मेरे भी दोस्त लक्की खान भी इस वक्त डगआउट में, हम आपका भी हार्दिक स्वागत करते हैं। लक्की खान जो उतरोला में प्रधान कप को स्पॉन्सर करते हैं। बॉलिंग बहुत लाजवाब कर रहे हैं धीरज सिंह। पहले ओवर में 2 रन 1 विकेट। धीरज सिंह सामना करेंगे अब बैट्समैन सूरज फौजदार। देखिए, सूरज फौजदार एक ऐसे ओपनर है
आप खारडी टीम का इतिहास उठा के देखिए, इस खिलाड़ी ने हमेशा 100% दिया है। इस सीजन में एक मैन ऑफ द सीरीज की बाइक भी जीत चुके हैं धीरज सिंह। सूरज फौजदार को पटकी हुई गेंद कान के पास से जाती हुई बैट्समैन के जागते रहो का आदेश देती हुई, व्हाट अ नेस्टी बाउंसर फ्रॉम धीरज सिंह। अगदी शिटी वाजवत जाणारा हा बॉल जर आपण पाहिला तर तो नजरेमध्ये भरला नव्हता, ब्लाइंड स्ट्रोक होता, कारण चेंडूचा वेग प्रचंड होता, चेंडू गेल्यानंतर बॅट आली होती आणि खूप चांगला बॉल, खूप चांगला बाउन्सर यावेळेस पाहायला मिळाला गोलंदाज धीरज सिंग कडनं। कुडलिन स्पॉटच्या परिसराचा अगदी चांगला यूज केला, तिकडनं एक चांगली फ्लाइट मिळाली, चेंडू टॉस झाला आणि विकेटच्या मागे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। धीरज सिंह कमाल की बॉलिंग कर रहे हैं पावर प्ले में, दूसरा सेमीफाइनल चलता हुआ। इस मरतबा हम इस टाइम स्ट्रोक है लेकिन नहीं पहुंच पाएंगे खिलाड़ी डीप से। जब तक खिलाड़ी आते, एक रन बना लिया सूरज फौजदार ने। धीमी शुरुआत हम कहेंगे यहाँ पर गावदेवी क्रिकेट क्लब खारडी की। एक ओवर की समाप्ति, 3 रन। कमाल का ओवर किया धीरज सिंह ने, 1 विकेट लिया। क्या कहेंगे अक्षय इस ओवर के बारे में? अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। धीरज सिंग ज्या करता आयकॉन म्हणून या टीम मध्ये त्याला सामील केले गेले, अगदी ती कामगिरी योग्यतेने बजावत असताना लाईन चांगली होती, गोलंदाजी तिखट मारा आपण ज्याला म्हणतो तो तिखट गोलंदाजी यावेळेस त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली। बाउन्सर होता, यॉर्कर लाईनचा बॉल होता, त्याने उजव्या अष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर केले, त्याने गुडलेन स्पॉटचा चांगला यूज केला। मिश्रण प्रत्येक चेंडूवर आपल्याला धीरज सिंगच्या वतीने पाहायला मिळालं। बिल्कुल। दूसरी तरफ अगर हम निगाह डालते हैं, तस्वीर की दूसरे ओर देखते हैं, तो वहां पर अविनाश राणा जिन्होंने अब तक बहुत अच्छा परफॉर्म किया था पूरी स्पर्धा में, वो फ्लॉप रहे। ये क्रिकेट है, कल आपका है तो आज किसी और का है और कल किसी और का। गेंदबाजी में दूर वाले छोर से विकेटों के सौदागर केतन मात्रे, हाईएस्ट विकेट टेकर सोफा केतन मात्रे। वकलन के कोहिनूर सामना करेंगे सूरज फौजदार। स्टंप विजन से दिखाया जा रहा है, स्टंप कैमरे के साथ स्टंप माइक भी है वहां पर। इस मरतबा क्लांस करने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 4 रन 1 विकेट। पापी सर, या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर केतन मात्रे गोलंदाजीच्या माध्यमातून खूप प्रभावित केलंय। चांगल्या चांगल्या फलंदाजांच्या विपक्षामध्ये आपण त्याला खूप चांगली गोलंदाजी करताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलंय। अचूक टप्पा आणि लाईन त्याच्याकडनं इथे अद्यावत केली गेली आहे। केतन मात्रे बढ़िया गेंद, बीट किया, विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। क्या बॉलिंग कर रहे हैं केतन मात्रे पूरी स्पर्धा में। हेच म्हणत होतो मी, आणि सातत्यानं जर तुम्ही पाहिलं तर बॉडी एफर्ट खूप जास्त लावतोय। करंट व्हॉइस आपल्याला स्टंप माइक मधनं सातत्यानं आवाज येतोय। केतन म्हात्रे किती एफर्ट लावतोय ही गोलंदाजी करत असताना। केतन मात्रे सामने की ओर से आते हुए, फुल टॉस गेंद ऑन ड्राइव करते हुए बल्ले पे पूरी तरह नहीं आई, गेंद स्क्वायर लेग पे गई। समय था बल्लेबाज के पास 1 रन का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5। अब गेंदबाज है केतन मात्रे और बल्लेबाज भी है केतन मात्रे। एकाच नावाचे, एकाच राशीचे 2 खेळाडू एकमेकाच्या विपक्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। बघूया कुठला केतनवर भारी पडेल, गोलंदाज केतन म्हात्रे की फलंदाज केतन म्हात्रे। स्क्वायर लेग को डीप में भेजा गया है और लॉन्ग ऑफ को ऊपर बुलाया है। देखिए आजकल यूट्यूब का जमाना है और हर बल्लेबाज की बल्लेबाजी को एनालाइज किया जाता है और गेंदबाज की गेंदबाज को एनालाइज किया जाता है। केतन मात्रे राइट आर्म राउंड स्टंप्स, बढ़िया गेंद, अपील, रन पूरा। अपील मध्ये जर आपण पाहिलं ना तर विकेटच्या मागे विकेट कीपर खूप जास्त उत्साही होता अपील मध्ये, मात्र पंचाने अचूकतेने हेरलंय। यष्टांना सोडून जाणारा बॉल आहे। हा तुम्ही बॅटिंग स्ट्राइक वर असणारा फलंदाज सूरजला पाहताय। खूप चांगलं कॅमेरा वर्क 70-70 च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये। केतन मात्रे सूरज फौजदार के लिए
बैकफुट पे गए, पंच किया, कवच में खिलाड़ी, स्ट्रोक के साथ ही बल्लेबाज छोड़ बदल चुके थे। रन जो आ रहे हैं वो सिंगल्स में आ रहे हैं, अभी भी कोई बड़ा शॉट नहीं आया है। इससे साबित होता है कि गेंदबाजी कितनी नपी तुली हो रही है। निश्चित हेच म्हटलं मी की केतननं धीरज सिंगच्या साथीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला मारा केलाय. गोलंदाजीचं त्याचे अटॅक काबिल तारीफ राहिलंय. अगदी फलंदाजाला बंदिस्त करणाऱ्या लाईनवर तो गोलंदाजी करतोय. केतन मात्रे फ्लिक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं, गेंद सीधी चली गई है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। खूप काळ शांतता होती, खूप मोठी चुप्पी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र अखेर ती चुप्पी तोडली गेली, ती शांतता भंग केली गेली. बॉडी लाईनवरचा बॉल होता, वेट करत होता की बॉडी लाईनवरचा बॉल एखादा यावा आणि तो आला. त्याला खूप चांगल्या पद्धतीने लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू सीमारेषे पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. Nicely played, turning with the corner. You can see there, beautifully played. Turning with the corner, in vacant area, one bounce, cross the boundary for 4. एक रन से स्कोर 4 रन से स्कोर आगे सरकता हुआ 11 पे पहुंचा है। इस मरतबा बहुत खूबसूरत ऑन ड्राइव, पैरों के सामने ऑन ड्राइव लगाते हुए 1 रन। अब केतन मात्रे के सामने केतन मात्रे अच्छी बल्लेबाजी करते हुए पावर प्ले का कोटा खत्म हो गया है। 2 ओवर की समाप्ति पे केवल रन टू बॉल इक्वेशन है, 12 रन बने और 1 विकेट गिरा है। अगदी चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली या षटकांमध्ये. या आधीच्या षटकामध्येही एक चौकार भलेही खावा लागला असला, फलंदाज केतन म्हात्रेच्या बॅटमधनं तो आपल्याला पाहायला मिळाला. केतन म्हात्रेच्या विपक्ष केतन म्हात्रे आणि केतन म्हात्रे मध्ये हे बॅटल पाहायला मिळालं, मात्र जेवढी हवी तशी तोडफोड या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही. थोडंसं बॅटर शांत राहिले. 2 षटकांमध्ये बापेसर 12 आलं, येणारी 4 षटक आहेत. इथे थोडासा गिअर चेंज करावा लागेल, कारण अविनाश राणा जरी बाद झाला असला, तुमचा जो आयकॉन होता किंवा सलामीचा खेळाडू जरी बाद झाला असला, तरी सूरज आणि केतन म्हात्रेला इथे आपला गिअर चेंज करत थोडासा टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. बिल्कुल, मूसा बाउद्दीन भी हमारे बीच में वीआईपी डाइस पे, हम उनका तहे दिल से इस्तेकबाल करते हैं। आकिब निजामपुरा भी हमसे ऑनलाइन जुड़ चुके हैं, आपका भी इस्तेकबाल है। एक ऐसे क्रिकेट प्रेमी जो कभी भी हर शो को देखते हैं। बहरहाल यहाँ पर कसी हुई गेंदबाजी धीरज सिंह और केतन मात्रे की। 2 ओवर की समाप्ति के बाद डॉक्टर दिनेश पाटिल फेम टीम गावदेवी क्रिकेट क्लब खारडी ने केवल 12 रन बनाए। देखना है कि गेंदबाजी के लिए किसको लगाया जाता है। धीरज सिंह को उद्देश पाटिल को बुलाया है, सामना करेंगे उनका बैट्समैन केतन मात्रे। लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स, बढ़िया गेंद जड़ में थी, बहुत खूबसूरत बॉलर बैक ड्राइव, लेकिन फील्डिंग लाजवाब। रिले फील्डिंग हुई थी लेकिन 2 रन बनाए। एक ने पकड़ा, दूसरे ने फेंका। केतन ने गेंद को फेंका, हालांकि गेंद को बहुत ही सफाई से रोका था आकाश चिंदारिया ने। ये वो नाम है जो आजकल टेनिस क्रिकेट में आग उगल रहा है। कमाल की फील्डिंग आकाश चिंदारिया की, सब कुछ बड़ा था, शॉट अच्छा था और फील्डिंग लाजवाब। अपने स्टेप में चुके वहां पर उद्देश पाटिल। स्कोर है 14 रन 1 विकेट। देखिए खारडी टीम का भी जहां तक ताल्लुक है, ये बहुत ही मशहूर टीम है। उद्देश पाटिल सामना करेंगे केतन मात्रे। अब तक केतन मात्रे ने तमाम शॉट्स बहुत ही बेहतर खेले हैं। छोटी गेंद पुल जरूर किया है, गेंद हवा में है, फील्डर नहीं पहुंच पाए। अच्छा बैकअप किया, इस बीच 2 रन बनाए। मिस टाइम स्ट्रोक था लेकिन 2 रन आते हुए प्रयत्न करतायत फलंदाज, मात्र या प्रयत्नांना यश मिळवून द्यावं लागेल.
ज्या पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय या पद्धतीने जर खेळत राहिले जर मिस्टामिंग स्ट्रोक घेत राहिले तर जी धावसंख्या तुम्हाला 10 फलकावर उभी करायची आहे 70च्या जवळपास तिथनं तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण जाऊ शकतं या पद्धतीची बॅटिंग करत असताना. इस मर्तबा क्या गजब का शॉट है, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग दर्शकों में चली गई है. 6 रन, ये पहला ब्लास्ट. चेंडू आणि बॅट मध्ये जेव्हा संपर्क झाला रिप्ले मध्ये पाहू शकता रिव्हर्सच्या माध्यमातून आणि जेव्हा संपर्क झाला तेव्हा त्यावर मोहर उमटवली होती कारण चेंडू जर आपण पाहिला तर हाय अँड हँडसम स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केला. खूप चांगला फटका, गोलंदाजाची रिॲक्शन तीही त्यानंतर तुम्ही पाहू शकता. अगदी चांगलं कॅमेरा वर्क. प्रत्येक आमचे कॅमेरामन आपली भूमिका योग्यतेनं बजावत असताना त्या भूमिकेला न्याय देत असताना चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडनं इथे विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू त्याची कामगिरी उल्लेखनीय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल डबल्स त्या सुरू आहेत बाबे सर, त्या कुठेही थांबायचं नाव घेत नाहीयेत. लेकिन इस तरह जो रन लुटाए जा रहे हैं अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट वाकलन को महंगे भी पड़ सकते हैं क्योंकि अब देर रात में मुकाबला हो रहा है. 24 रन 1 विकेट, ओवर नंबर 3 चलता हुआ. उद्देश्य इस ओवर में महंगे साबित हो रहे. उद्देश्य पाटिल सामना करेंगे बैट्समैन केतन मात्रे. फुल टॉस गेंद, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, लीडिंग एज और बढ़िया कैच. आउट हो गए केतन मात्रे. वॉजंट अ विकेट डिलीवरी बट उद्देश्य गेट द विकेट. ये क्रिकेट का खेल है. अच्छी गेंद पर कभी बड़ा शॉट आता है और कभी खराब गेंद पर बैट्समैन आउट हो जाता है. निश्चित जर इथे आपण पाहिलं ना भाबे सर तर जो फलंदाज केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये रन जोडत होता, चौकार आला होता, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता, त्या केतन म्हात्रेला इथे माघारी परतवलं गेले. फटका खेळत असताना जर आपण पाहिलं तर बॅट जास्त हाय गेली आणि त्यामुळे चेंडूला उंची जास्त प्राप्त झाली. इथे एक चांगला कॅच आणि तदनंतर केलेलं सेलिब्रेशन तेही पाहण्यालायक होतं, उल्लेखनीय होतं. नए बैट्समैन लोकेश चौहान, ये भी यूपी को बिलोंग करते हैं, दिल्ली को बिलोंग करते हैं. कमाल के खिलाड़ी हैं लोकेश. मेरे ख्याल से लोकेश चौहान गाजियाबाद यूपी को बिलोंग करते हैं क्योंकि सुप्रीमो कप में भी इस खिलाड़ी ने कमाल का परफॉर्मेंस किया था. बाएं हाथ के बैट्समैन हैं और बहुत ही जबरदस्त स्ट्रोक प्लेयर हैं. देखना है कि द क्लास इज परमानेंट, द फॉर्म इज परमानेंट. लोकेश चौहान प्रूव हिमसेल्फ, ही इज द की प्लेयर. उद्देश्य पाटिल लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप जाते हुए लोकेश चौहान के लिए. इस मर्तबा कट के अंदर की जानी भाई पुल लगाना चाहते थे, शॉर्ट गेंद नहीं थी, शरीर से टकराई, कवच में गई, लेग बाय का रन. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है. 25 विकेटें गिरी है. 2 बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य रहेगा यहाँ पर अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट वाकलन के सामने. आइए माइक्रोफोन को लीड करने के लिए वाड़ा की स्वीट वाइस अक्षय पांडव. इथे जर आपण पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ तो समाप्तीला आला आणि हा 3 षटकांचा खेळ 25 धावफलकावर आहेत. 8.33 ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते आणि इथनं थोडासा धावगतीला चालना द्यावी लागेल. थोडासा वेगानं रन्स धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचा बॉल जर आपण पाहिला ना तर त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता बॅटर, पुल करायचा होता, मात्र जेवढा एक्सेप्ट केला होता तेवढा बॉल शॉट राहिला नाही, थोडासा पुढे पडला आणि त्यामुळे येऊन देहेष्टीवर आदळला. तिथे लेग बाईकच्या स्वरूपाने एक रन मिळत असताना 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली ती 25. 3 षटकं खूप महत्वाची असतील, खूप निर्णायक असतील, कारण एक चांगली टोटल तुम्हाला धावफलकावर उभी करावी लागेल. वाकलन सारखा एक या टेनिस बॉल एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधला एक तगडा संघ तुमच्या विपक्षामध्ये उभा आहे. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आणि अवध कामाक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या 2 टीम मध्ये हा संघर्ष, ही फाईट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर ना पुन्हा एकदा धीरज सिंग. यूपी असं म्हटलं जातं गोलंदाजीचा खजाना आहे. खूप सारे वेगवान गोलंदाज
या राज्यामधनं संपूर्ण भारतभरामध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असतात आणि त्यामधलं सर्वात आधी जर कुठलं नाव घेतलं जाईल तर ते धीरज सिंग आहे. कारण खूप वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो कार्यरत आहे. काफी दर्शक हैं और ड्रोन कैम की आंख से बताया जा रहा था. धीरज सिंग इथे चांगला बॉल थोडंसं फिरवलं, फिंगरला रोल केलं, त्यानंतर अनपेक्षित बाउन्स, अनएक्सेप्टेड बाउन्स ज्याला म्हणतात तो यावेळेस पाहायला मिळाला. थोडासा आपल्या खांद्यावर जोर दिला आणि तिकडनं चेंडूला बाउन्स केलं, विकेटच्या मागे घेऊन गेला. चांगली गोलंदाजी धीरज सिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. हे आमचे दर्शक लेट नाईट मैदानावर उपस्थित आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांना टीव्ही स्क्रीनवर किंवा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. धीरज सिंग पुन्हा एकदा ती चुकी, सातत्यानं एकच फटका तो मिस होत असताना बाबे सर आपल्याला पाहायला मिळतोय. नजर नाहीये चेंडूवरची. बिल्कुल गेंदों को पीछे रख रहे हैं धीरज सिंह और कहीं ना कहीं पुल लगाने में असफल हो रहे हैं. बल्ला पहले घूम रहा है, गेंद कहीं ना कहीं रुक कर आ रही है और यही कारण है कि नॉन स्ट्राइक के बैट्समैन उनके पास आए हैं कुछ कहने के लिए. निश्चित कानमंत्र खूप महत्वाचा आहे. समजवणं, आपल्या साथीदाराशी बोलणं, त्याच्यावर जे काही प्रेशर आहे ते थोडंसं बोलून रिलीज करण्याचा प्रयत्न करणं हे साथीदाराला करणं गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना हा बॉल धीरज सिंगचा पुन्हा एकदा फटका मिस झालाय. बॅटची कडा घेतली, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालाय, चेंडू आलाय डॉट. ये आप देख सकते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में इस वक्त चंदू शेट्टे हैं. 70-70 की पूरी टीम है और साथ में 70 टेलीकास्ट के ऑनलाइन मैन विपुल जी. निश्चित भाबे सर आपणच म्हटलं होतं की 70-70 है जहा, चंदू शेट्टे है वहा. आणि 70-70च्या टीम सोबत आपण चंद्रकांत शेट्टे सरांना इथे पाहू शकता. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. करंट व्हॉइस आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळते, खूप एफर्ट लावले जातात. कारण ऑल इंडिया आयकॉनलाही माहिती आहे की ग्रामीण एक गाव एक संघाची शक्ती ती कुठेही कमी नाहीये. ते खेळाडूही कुठल्याही स्टेजवर कमी कमकुवत नाहीयेत. त्यामुळे इथे धीरज सिंग खूप जास्त एफर्ट लावत असताना पिछली 5 गेंदों पे हमने देखा कि लवकेश चौहान ने तमाम टोटके किए, तमाम जतन किए, लेकिन रन नहीं आए. 5 चेंडू या षटकाचे आतापर्यंत 4 बॉल झालेत, 3 डॉट 1 सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धीरज सिंग अगदी काबिल तारीफ. जी गोलंदाजी त्याच्याकडे एक्सेप्ट आहे तीच गोलंदाजी इथे प्रेक्षकांना तो दाखवत असताना चांगला बॉल अपील झाली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे याच बोटाप्रमाणे सरळ तुम्हाला जावं लागेल तुमच्या तंबूकडे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. क्या बॉलिंग कर रहे हैं धीरज सिंह. ये देखिए आगे रखा था, बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में कैद होती हुई. अब हम कह सकते हैं कि कठिनाइयों में आते हुए यहाँ पर हमारे बीच न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष और रिग्नेश 11 गोरसई बी के ओनर मशहूर उद्योगपति रानाल के प्रताप सेठ पाटिल का आगमन हो चुका है. हम आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम वेलकम वेलकम. ये आप देख सकते हैं प्रताप सेठ पाटिल हमसे जुड़ते हुए न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष हैं और उनके साथ पंकज पाटिल साहब भी हमसे जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम वेलकम. फाइनल में पहुंची है टीम उनकी. प्रताप सेठ पाटिल न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष हैं, साथ ही साथ पंकज सेठ उनके साथ हैं. स्वागत है आपका. खेल की शुरुआत. इथे मात्र धीरज सिंगचा आणखी एक तेज तर्रार, परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. मात्र आपल्या प्रॉपिंग क्रीज पासून थोडासा पुढे गेला होता खेळाडू यावेळेस आणि त्यामुळेच एकच धावावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 20. नए बैट्समैन प्रहलाद पाटिल ने सिंगल लिया, वहां पर छोटी बैकलीफ का इस्तेमाल किया. 4 ओवर की समाप्ति, रन बनना बहुत मुश्किल हो रहा है. Runs getting very difficult. Why does the bowling has been outstanding and fielding has been terrific. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला 4 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. जी अपेक्षा आहे टीम
गावदेवी क्रिकेट क्लब खार्डीकडनं त्या अपेक्षेच्या बिलकुल विपरीत खेळ ही टीम मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र इथनं सावरावं लागेल. 27 लागल्यात, येणारी 2 षटकं आहेत. किमान 25 ते 26 धावा अजूनही धावफलकावर जोडण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 50-55 एक अशी टोटल आहे या मैदानावर भावे सर, ज्याबरोबर संघर्ष करता येऊ शकतं, ज्याबरोबर लढता येऊ शकतं. कारण याच मैदानावर तुम्ही 47 धावसंख्येवर एक सुपर ओव्हरची मॅच पाहिली आहे. त्यामुळे आपण जर एकंदर पाहिलं ना तर इथे 50-55 पर्यंत पोहोचणं अत्यावश्यक राहील. कारण लेट नाईटच्या ह्या मॅचेस आहेत जिथे थोडंसं तुम्हाला 50-55 पर्यंत पोहोचल्यानंतर चांगली गोलंदाजी करत मॅचवर कुरघोडी करता येऊ शकते. तसाच प्रयत्न इथे बॅटरला करावा लागेल. येणारी 2 षटकं किमान 25, मी 30-32 म्हणत नाही बाबे सर, 25 ते 26 धावा जर इथनं आल्या तर निश्चित एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. बिल्कुल सही है आपका। हालांकि धीरज सिंह अपना कोटा पूरा कर चुके हैं, केतन मात्रे का एक ओवर बचा है, लेकिन कहते हैं कौन शख्स है जिसको सारी दुनिया नहीं चाहिए, तो कौन सी टीम रहेंगी जिसको रन नहीं चाहिए। लेकिन ये जब मुमकिन है जब आपके पास रन बनाने की क्षमता हो कि अपोजिशन के गेंदबाज आपको लूज गेंद करे। क्योंकि अक्षय पांडवा अगर आपको 2000 की गुलाबी नोट कोई देगा और 500 की हाथ में रखेगा तो आप भी तो 2000 की पकड़ेंगे ना। निश्चित या जगामध्ये प्रत्येकाला खूप जास्तच पाहिजे, काहीतरी अतिरिक्तच हवंय आणि इथेही तेच हवंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक माणूस आहे ज्याला, आणि असं म्हटलंही जातं ना की तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढी तुम्ही मोठी स्वप्न पाहता. तुमचं स्वप्न मोठं तर तुम्हाला तेवढंच मोठं यशही मिळेल. बिल्कुल, लेकिन आखिर में नसीब का सबसे बड़ा रोल रहता है। दुनिया में नसीब से बढ़ के कुछ नहीं। केतन मात्रे को मोर्चे पे लगाया गया है। केतन मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर, थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, विकेटच्या मागे गेला, पाय हल्ले नाही जागेवरनं. पदलालित्य खूप महत्वाचं आहे या क्रिकेटच्या खेळामधलं, आणि ते पदलालित्य ते फुटवर्क यावेळेस काम करत नसल्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे. बिल्कुल, इसीलिए मैं कहता हूं कि जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। ड्रोन कैम से पूरे ग्राउंड का नजारा दिखाया जा रहा है बीच बीच में। पुढचा बॉल केतन म्हात्रे, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला निवडलाय. एक अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला फाडून तोडून चेंडू सीमा रेखा पार. एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार 6. कमाल का शॉट, स्टैंड एंड डिलीवर, वो भी अपनी जगह से नहीं हाले और कोई फील्डर भी नहीं हल पाया। कमाल का स्ट्रोक खेला। ये देखिए भरपूर ताकत थी स्ट्रोक में। गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पे 6 रन। एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. केतन म्हात्रेच्या विपक्ष खूप वेळानंतर षटकार आलाय. इथे पुन्हा एकदा रडार मध्ये होता बॉल, आघात केला त्यावर, हाय अँड हँडसम, षटकार 6. क्या पिकअप शॉट है, देखना ये कि क्या पिकअप शॉट है या नो लुक शॉट है। रिप्ले में हम देखेंगे पलटवार प्रहलाद पाटिल का। ये देखिए पिकअप शॉट खेला है, गेंद हवा के साथ साथ कटा के संग संग दूर गगन की छाव में 6 रन। पलटवार तोच प्रत्येकाला पाहायचा आहे. आणि इथे आतापर्यंत शांत असणारा संघ आता मात्र आपला गिअर चेंज करतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मॅसिव्ह हिट्स आल्यात, आणि या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वेग प्रदान करते. 39 या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आकाश जिंदारिया उनके पास आए, केतन मात्रे के पास। भाई आप विकेट ले रहे थे, आप आकाश में गेंदों को जाने क्यों दे रहे। धीरज सिंह आए थे कुछ समझाने। क्या 3 पे 3। पुढचा बॉल, इथे मात्र खूप चांगला चेंडू, थोडासा खाली ठेवलं बॉलला, अलॉंग द कार्पेट खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करेल. 1 रन मिळाली. मात्र थोड्याशा रन्स चांगल्या या षटकामध्ये जोडत असताना बाबे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आतापर्यंत इनिंग जर आपण पाहिली तर पूर्ण शांत होती, आणि आपण जसं म्हटलं की 50-55 एक अशी टोटल येणार ज्यावर तुम्ही संघर्ष करू शकता, फाईट करू शकता, आणि त्या 50-55 पर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. एग्जैक्टली। अब लेकिन लोकेश चौहान जो कि बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, 5 गेंद में 1 रन बनाया, लेकिन इस बल्लेबाज ने गेयर बदल दिया तो बचे हुए रन गेंदों पे बहुत रन आएंगे।
यावेळेस लोकेश मिस करतो लाईनला, स्ट्रगल मध्ये आहे. हा स्ट्रगल त्याला संपवावा लागेल, कारण लोकेशच्या डॉट चेंडूची संख्या जर मोजली ना भावे सर, तर इथे ती 5 झाली आहे. इसे कहते हैं दुखती नस पकड़ना. लगातार धीमी गेंदों का शिकार हो रहे हैं और ये देखिए चेहरे से उनके हवाइयां भी उड़ रही है. लगातार धीमी गेंदों का शिकार हो रहे हैं. थोडासा निराश, थोडासा मायूस चेहरा आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. प्रेशर आहे जे क्रिएट केलंय गोलंदाजांनी, कारण 5 डॉट बॉल तुम्ही जो आयकॉन खेळत असताना थोडस खराब निराशाजनक कामगिरी निश्चित आपण तिला म्हणू शकतो. लोकेश चव्हाण स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना केतन म्हात्रेच्या विपक्ष 2 षटकार खाल्ल्यानंतरही कमबॅक केलंय केतन म्हात्रेनं. यावेळेस मात्र उडवले लोकेशनं क्षेत्ररक्षक, नो चान्स. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी गॅप मध्ये, म्हणजे चेंडू जर आपण पाहिला तर काउ कॉर्नर सीमारेषेच्या पार. षटकार 6. हल्की सी आगे रखी हुई गेंद थी और लोकेश को पता था कि ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. अपने आप को थोड़ा सा क्रॉस किया, गेंद को उछाल दिया उन्होंने. वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. ओवर समाप्त होते हुए 5. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई टीम गावदेवी क्रिकेट क्लब खारडी 48 रन और विकेटों को हम देखें तो 3 विकेट. या षटकामधनं रन झाल्यात, कारण 3 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि हे 3 षटकार खूप निर्णायक असतील या मॅच मध्ये, कारण मध्यरात्री ही मॅच सुरू आहे. 46 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. येणाऱ्या षटकांमध्ये जर 10 ते 15च्या मध्ये जर रन झाले ना, तर भाबे सर 60च्या जवळपास रन उभ्या राहतील. आणि 60 एक अशी टोटल आहे ना जी तुम्हाला गोलंदाजी करताना खूप मदत करेल. एखादं षटक जरी महागडे गेलं तरी कमबॅक करण्याची संधी मिळेल. बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि आपके पास भी एक अच्छा गेंदबाजी का यूनिट है, तो फिर केतन म्हात्रे और आकाश चिंदारिया और धीरज सिंह को रोका जा सकता है. बहरहाल दोनों डगआउट में यहाँ डॉक्टर दिनेश पाटिल हैं टीम के ऑनर, वहाँ टीम के ऑनर के भाई मेहताब खान के भाई तोईद, तौफीक, मुबारक और लकी खान हैं. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. हे जीवनदान नाही, त्याबरोबर तुम्ही एक धावी खर्च केली आहे. इथे एक धाव महत्वाची आहे. या 1 रनच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये 47. ही विकेट महत्वाची होती, कारण अंतिम षटकामध्ये जेव्हा झेल होतो, विकेट येते. नवीन नियम हे सांगतात की नवीन बॅटर स्ट्रायकर एंड कडे येईल आणि नवीन बॅटरला मोठे फटके मैदानात आले खेळणं थोडंसं कठीण जातं. लोकेश मैदानामध्ये खूप काळ उभा आहे, त्यामुळे लोकेश इथनं येणाऱ्या बॉलवर जर मोठे फटके खेळतोय तर मग या मॅच मध्ये त्याच्या टीम करता तो एक चांगली जागा निर्माण करेल. लोकेश येणारे जे बॉल आहेत 5, काय या 5 बॉलवर मोठे फटके खेळताना पाहायला मिळेल. अपेक्षा तर त्याच्या संघ सहकार्याने 30 आहे. अपेक्षा लावून बसलेत सर्वच खेळाडू. 1 षटकार आतापर्यंत त्यानं मारलाय. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं एकमेकांकडे पाहत राहिले, दोघांमध्ये टक्कर होईल ही भीती दोघांमध्ये निर्माण झाली आणि त्याच कारण चेंडू सीमारेषे पार चौकार. Nicely played. Look at that swing on the onside. Couple of bounces between two fielder. A rapid looking stroke for 4. लोकेश चांगले फटके इथे खेळणं गरजेचं आहे त्याच्याकरता, त्याच्या टीम करता, आणि तो एक चांगला स्ट्रोक त्याच्याकडनं पाहायला मिळाला. चौकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. तर 4च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 कंप्लीट झाल्यात. 51 ऑन बोर्ड, 51 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अपेक्षा होती की 50 प्लस इथनं याव्या, कारण 4 षटकातनं फक्त 26 आल्या होत्या. तदनंतर मग थोडासा गिअर चेंज केला आणि आतापर्यंत इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ब्युटिफुल स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. रन्स मिळतील 4. चौकार. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते लोकेश चव्हाणच्या बॅट मधनं.
पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याला अचूकतेनं हेरलं. क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला. अगदी क्रीजच्या मागे उभा होता, स्टंपच्या लगत उभा होता. तिकडनं सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवलं. पुढचा बॉल यावेळेस मात्र अप्रतिम, सुपर, दर्जेदार क्रिकेट मधलं एक कलात्मकतेचं प्रदर्शन ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथे एक उत्तुंग षटकार 6. देखिए लोकेश चौहान ने अब गेयर बदल दिया है. जिस खेल के लिए वो जाने जाते थे उसी तरह के शॉट्स अब वो लगा रहे हैं. 2 सिक्सर 2 चौके पिछली 4 गेंद पे लगा रहे हैं और गेंदबाज काफी दबाव में आए हैं. का एक सिंगल घेतली होती, ती सिंगल किती महत्वाची होती ते इथे दाखवून दिलंय. पुन्हा एकदा लोकेशने चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे मागे. एक इथे कंप्लीट केली. 2 करता कॉल आहे, कारण पहिली रन घेतली आहे वेगानं. दुसऱ्या धावे करता खेळाडू आला. इथे काय 2 कंप्लीट होतील. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीच्या नादात इथे विकेट सॅक्रिफाईस होईल. 1च्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 62. 62 धावा. चांगली बॅटिंग. पहिल्या 4 षटकातनं रन्स आल्या होत्या फक्त 26. त्यानंतरचे जर आपण एकंदर 11 बॉल पाहिले ना तर त्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे लोकेश चव्हाण. प्रल्हाद पाटील यामध्ये कुठेही मागे नव्हता. 2 षटकार मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करता येत असताना त्यानेही खेचले आणि टीमला आता मजबूत स्थितीकडे घेऊन जात आहेत. इथनं शेवटच्या बॉलवर ज्या रन्स येतील त्या खूप महत्वाच्या असतील. इथे जर षटकार आला तर 70च्या जवळ पोहोचेल टीम. 68 पर्यंत पोहोचण्याची संधी असेल आणि 68-70 एक चांगलं टार्गेट असू शकतं या उशिराच्या रात्रीच्या मॅच मध्ये. शेवटचा बॉल गोलंदाज जीत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरनं त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे लोकेश चव्हाण. इथे चांगला फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल सहजतेने मिळेल. दुसऱ्या धावेकडे धावण्याचा प्रयत्न 2 इथे काय कंप्लीट केले जातील. 2 सहजतेने अचूकतेने कंप्लीट केल्या. 64 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. पूर्वार्धाच्या खेळामध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये विजयाकरता धावसंख्येची गरज आहे 65 रन. या 65 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील उत्तरार्धाच्या खेळामध्ये हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आम्ही थोडासा बदल करतोय. आपल्या समवेत जॉईंट होतील चंद्रकांत शेटे सर आणि त्यांना साथ देण्याकरता सिद्दीकजी भावे. आपल्या या मुख्य मंचावर आपल्या मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत. रानाळ गावचे सन्माननीय उद्योगपती प्रतापशेठ पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचला आहे. रिग्नेश 11 ते प्रतापशेठ पाटील यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. मान्यवर पाहुण्यांचा अतिथींचा हा आदर सत्कार होत असताना तुम्हाला मुख्य मंचावरनं पाहायला मिळतोय. प्रतापशेठ पाटील यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं होतोय. तदनंतर आपल्या समवेत सन्माननीय श्री पंकजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय. पंकजी पाटील साहेबांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या वतीनं. हे मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय.
तर नंतर आपण आपल्या मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय जय राठोड यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करतोय. जय राठोड यांना विनंती असेल आपण पुढे यावं. आपला शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं होतोय, त्याचा आपण स्वीकार करावा. जय राठोड यांना सन्मानित केलं जातं या मुख्य मंचावरनं. तर नंतर आपल्या मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय मुझफ्फर बौद्दीन इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सन्मानित केलं जातं या मुख्य मंचावरनं. मुझफ्फर बौद्दीन यांचा हा सन्मान या मुख्य मंचावरनं तुम्ही पाहताय. तर नंतर मनीषजी गायकवाड साहेब या मुख्य मंचावर आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. मनीषजी गायकवाड आपल्याला विनंती करतो आपण पुढे यावं. आपला सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय. तर नंतर सन्माननीय सारंग प्रजापती साहेब आपल्या समवेत आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं होतोय. सारंग जी प्रजापती साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरनं तुम्ही पाहताय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अक्षय पांडव मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं इस वक्त. चंदू शेट्टी जी 6 ओवर में 65 का लक्ष्य रखा है. अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट वाकलन के सामने गावदेवी क्रिकेट क्लब खारडी ने. इस तरह के जो स्कोर्स रहते हैं दोनों ओपनर बीच मैदान पे केतन मात्रे और भावेश पवार, ये 2 खिलाड़ी हैं जो बहुत ही फोकस पे रहे हैं इस ग्रामीण धमाका बिग बैश में. सीरियल में सलमान खान का बिग बॉस और क्रिकेट में तारिफ सैयद का बिग बैश, दोनों सुपर हिट है. वाकई में 5 दिन तक हम थैंक्स कहेंगे, केवल 70-70 टेलीकास्ट का नहीं बल्कि डीजे प्रतीक का, जिन्होंने बहुत साफ सुथरा वॉइस हमें दिया. थैंक यू सो मच प्रतीक. और वाकई में आपको भी कहीं सही वॉइस चाहिए तो एक ही नाम है प्रतीक डीजे. खेल की शुरुआत जीत भुईर सामना करने जा रहे, गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है सौरभ मात्रे को. सर, या 65 धावांचा पाठलाग करत असताना तसं पाहिलं तर लक्ष मोठं नाहीये, परंतु खार्डी संघाचा या स्पर्धेतील इतिहास जर पाहिला तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. जर सुरुवातीला काही एखाद दुसरा धक्का दिला तर मॅच चांगली बनू शकते आणि त्यासाठी पॉवर प्लेच्या 2 ओव्हर निर्णायक असतील. म्हणजे त्यामध्ये किती रन येत आहेत ते निर्णायक असेल, त्यामध्ये किती ओव्हर येत आहे विकेट येत आहेत तेही निर्णायक असणार आहे. त्यामुळे या 2 ओव्हरवर मॅच गणित अवलंबून असणार आहे. एग्जैक्टली, ऑब्वियसली आपने सही एनालाइज किया है. गेंदबाजी के लिए सौरभ मात्रे सामना करेंगे उनका जीत भुईर. जीत भुईर के लिए भी ये ग्रामीण धमाका बिग बैश इतना अच्छा नहीं रहा अब तक, लेकिन कहते हैं क्लास इज परमानेंट. आपका क्लास कभी भी परमानेंट रहता है, आपका फॉर्म आता जाता है. सौरभ मात्रे पहली गेंद उछाल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर, 6 रन. पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. आमची देखील वाटचाल फायनलच्या दिशेनेच आहे जे त्या ठिकाणी सांगतायत. परंतु सौरभ असे गोलंदाज आहेत ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये कमबॅक केलाय, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेत प्रभावित केलाय आणि ज्या गोलंदाजाने यावर्षी खार्डीसाठी चांगली कामगिरी केली. तर एका मोठ्या फटक्याने खचून न जाता पुन्हा कमबॅक करावं लागेल, नाहीतर सुरुवात वाकड्याने चांगलीच केली आहे. 6 रन से खाता खुला जीत भुईर का, खाता खुला अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन का. हालांकि पैरों में गेंद को रखा था. इस तरह के जो बैट्समैन रहते हैं आप उनकी काठी को देखिए, बहुत ही मजबूत काठी के बैट्समैन जीत भुईर. सर, या स्पर्धेमध्ये आपण माझ्या मते बरेच 8 ते 10 बॅटर सांगू शकतो. मॅचची सुरुवात षटकाराने केली आहे आणि त्याच्यामध्ये 70-70च्या बॉलची देखील कमाल म्हणावी लागेल. एग्जैक्टली, देखना है कि 70-70 की गेंद अब मार्केट में कब आती है अदर स्पर्धाओं में. इस मरतबा चिप किया है, फील्डर नीचे आ रहे हैं. ओ कोशिश बढ़िया वहां पर, मेरे ख्याल से लोकेश चौहान थे, बहुत बढ़िया कोशिश की थी. मुश्किल अवसर था लेकिन कैच छूटा और एक ही रन लिया है बल्लेबाजों ने.
कुल मिलाकर 7 रन। पॉवर प्लेच्या अगदी 30-35 फूट लांब पाठीमागे धावत गेले होते, त्यामुळे ते सोपंही नव्हतं, परंतु ते बॉल खाली गेले होते हे मात्र नक्की. जर तिकडे एवढी एफर्ट्स केले तर कॅच झाली असती तर मॅच मध्ये रंगत निर्माण होण्याची सुरुवात झाली असती. केतन मात्रे 2 मरतबा 36-36 की बारियां खेल चुके हैं, 2 मरतबा 4-4 विकेट ले चुके हैं। केतन मात्रे सामना करेंगे सौरभ मात्रे का। पुल कर दिया है, क्या गजब का शॉट है। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन चमाट। लांबच लांबवरचा फटका पाठवला. पुल ही स्ट्रेंथ आहे केतनची आणि इकडे चांगल्या पद्धतीनेच पुल केलाय. 70-70चा बॉल नवा असो किंवा जुना असू दे, बॅटच्या पट्ट्यात एकदा आला की माझ्या मते सिक्सरला पाठीमागे देखील 40-50 फूट लांब जातोय. गजब के खिलाड़ी है, गजब के खिलाड़ी है केतन मात्रे। अब स्कोर आगे बढ़ता हुआ 13, सौरभ मात्रे पे दबाव बढ़ता हुआ। 13 रन बिना किसी विकेट के, लक्ष्य है 65 रनों का। तर ही स्पर्धा लक्षात राहील याकरता देखील, कारण किड्स पहा तुम्ही, कॅप ती पण उच्च क्वालिटीची, टी शर्ट उच्च क्वालिटीचं, ट्रॅक पॅन्ट, सॉक्स, म्हणजे संपूर्णपणे किट त्या स्पर्धेमध्ये दिलं गेलेलं आहे. आणि माझ्या मते हे किट आवडीने हे खेळाडू यानंतर देखील परिधान करतील. बिल्कुल, मैं तो कहता हूं कि पूरा धमाका जो किया है तारीफ सैयद जफर पटेल, हेमंत बनियाल ने, उसकी हर चीज यूनिक और अल्टीमेट है और हर चीज यादगार भी रहेंगी। क्या चंदू जी आपको लगता नहीं कि अब थोड़ी देर में हम दूसरे स्पर्धाओं में भी 70-70 की गेंद देखेंगे? सौरभ मात्रे ऑफ स्टंप के बाहर दबाव, क्लियर फ्रस्ट्रेशन, वाइट। 14 पे पहुंचा है स्कोर अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन का। सौरभ मात्रे फिर हुक कर दिया है, लेकिन एलिवेशन नहीं है। खेलना चाहते थे स्क्वायर लेग पे, गेंद चली गई मिड विकेट पे। कारण ये रहा था कि गेंद जल्दी बैट्समैन के पास आई थी, या तो बल्ले का मुंह जल्दी बंद कर लिया। सर एक गोष्ट आणखी मी लक्ष वेधू इच्छितोय, जवळपास 1:15 वाजलेले आहेत आणि आता ही जवळपास 5,500 प्रेक्षकांपर्यंत युट्यूबला लाईव्ह मॅच पाहत आहेत. ही एक मोठी उपलब्धी आहे. बिल्कुल, फाइनल में देखिए गोरसई भी आएंगी तो फिर काटा 15 पे जाएगा। फुल टॉस गेंद, कवर ड्राइव लगाते हुए गेंद सीधी कवर्स में ट्रैवल होती हुई 1 रन बनता हुआ स्कोर में। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बिना किसी विकेट के। बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन का। पौने 2 बजे हैं और दिनेश पाटिल हमारे साथ हैं और मेहताब खान लखनऊ में यूट्यूब पे मैच का मजा ले रहे हैं। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी और आउट हो गए केतन मात्रे। वा, हा मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो, कारण मॅच मध्ये येण्यासाठीचं जे तुम्हाला प्रवेश पाहिजे होता ना, त्या प्रवेशाची सुरुवात होऊ शकते. कारण विकेट आली आणि ती कोणाची आली आहे? केतन म्हात्रे यांची विकेट. कारण धडाकेबाज सुरुवात केली, दोन्ही बॅटरने सुरुवात 6 धावांनी केली, परंतु केतन म्हात्रे या षटकात 16 धावा आल्या, ह्या जास्तच आहेत, परंतु या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर केतन म्हात्रे यांची विकेट आली आहे. ही खार्डीसाठी जमेची बाब म्हणावी लागेल आणि यानंतरच्या कालखंडामध्ये पाहूयात कशा प्रकारचं कमबॅक करेल, कारण एक मोठं यश मात्र मिळाले खार्डी संघाला. मैं अक्सर कहता हूं और मेरा अपना एनालाइज है कि आप अगर तेज गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए। आपने देखा इतनी तेज आई कि टाइम नहीं कर पाए वहां पर केतन मात्रे। 1 ओवर की समाप्ति, रन बने 16, विकेट गिरा है 1।
तसं पाहिलं तर केतन यांची पूल ही स्ट्रेंथ आहे, परंतु वेग एवढा होता की पूल नाही करू शकले. आणि जसं तुम्ही म्हणालात की पूल करताना गोलंदाजाकडे जर बाउन्सर असेल आणि त्यातल्या जर तो वेगात असेल तर पूल करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो आणि तेच या ठिकाणी झालं. नए बैट्समैन धीरज सिंह ऑल इंडिया आइकॉन बल्लेबाजी को जा रहे हैं. रन तो हिसाब किताब में बना लिए, केतन म्हात्रे आउट हो चुके. अब बचे हुए 5 ओवर में 49 रन चाहिए. जो आस्किंग रन रेट है वो 10 के नीचे. 5 ओव्हर मध्ये 49 धावांची आवश्यकता अजूनही आहे, म्हणजे मॅच ऑन आहे. फक्त अविनाश राणा या स्पर्धेमध्ये की फॅक्टर राहिले. त्यांची बॉलिंग, मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कारही घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कशा खेळ्या काढून जातात किंबहुना त्यांच्या विरुद्ध कशा रन येतात हे खूप महत्वाचं आहे. देखिए, जैसे ही धीरज सिंह को भेजा सामने से ऑल इंडिया आइकॉन, दिल्ली के अविनाश राणा को मोर्चे पे लगा है. अविनाश राणा सामना करेंगे उनका जीत भुईर. तिरछा खड़े रहते हैं, मानो ऐसा लगता है कि गेंदबाज मिड ऑन से गेंदबाजी कर रहा हो. स्विच हिट किया है, कमाल का शॉट है और राणा चले दूर कहीं थर्ड मैन पर 6 रन. देखिए, जीत भुईर गेंदबाजी में उतने सफल नहीं रहे लेकिन बल्लेबाजी में सफल हैं. पहले ही मन बना लिया था, कट के अंदर की जानिब गेंद आई थी, बहुत ही परफेक्ट एग्जीक्यूशन और गेंद चली गई थर्ड मैन पर 6 रन. स्कोर उछलता हुआ 22 पे पहुंचा है. अविनाश राणा फिर खेलने की कोशिश. सवाल पूछा जा रहा था वहां पर. हालांकि बल्लेबाजी करते हुए अविनाश राणा 0 पे आउट हुए थे. एलबीडब्ल्यू, अब उनको गेंदबाजी दी गई है. स्कोर है 22 रन, 1 विकेट. टो क्रशर थी लेकिन बल्ले से टकराने भर के बाद बूट पे जाकर लगी थी. फिर से रिवर्स, कोई खिलाड़ी नहीं है. पहले बाउंस पे 4 रन. लगातार अंदर गेंदों को ला रहे हैं लेकिन लगातार उल्टा शॉट कर रहे हैं. इसे कहते हैं पलटी शॉट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अविनाश राणा जबरदस्त कामगिरी केलेली आहे, परंतु अविनाश राणा यांच्या विरुद्ध जीत भोईर यांनी रिव्हर्स नावाचं अस्त्र बाहेर काढलं आणि या अस्त्राने अविनाश राणा यांच्या गोलंदाजाची धार बोथट करण्याचं काम केलंय. परंतु अविनाश राणा देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. बिल्कुल, जीत भोईर जिस तरह उनको खेल रहे हैं और कह रहे हैं, अविनाश राणा कि आपको घर नहीं जाना. देखिए, सर पे हाथ रख दिया उन्होंने जब चौका आया. अविनाश राणा सामना करेंगे जीत भुईर. फिर स्विच की कोशिश. इस मर्तबा रन जरूर पूरा हुआ है. देखना चाहेंगे अंपायर का लेग बाय का इशारा. 1 रन और आता हुआ अब मजबूत स्थिति में हम देख रहे हैं अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन. दूसरा ओवर है, 27 बने, 1 विकेट. चांगला पल्ला गाठलाय आणि विशेष म्हणजे जरी 1 विकेट गेली असेल तर धावांचा जो ओघ आहे तो खूप चांगला आहे. त्यामुळे मॅच मध्ये पकड या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न वाकलन करते अवध कामाक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. तर कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी विकेट हा पर्याय एकमात्र पर्याय आता राहिलाय. अविनाश राणा कदमों का इस्तेमाल, निकल के मारा ऑन द राइज, बॉलर बैक ड्राइव, अपने फॉलो थ्रू में सफाई से पकड़ा, कोई रन नहीं. 27 रन, 1 विकेट लक्ष्य है. 65 का पावर प्ले का P2 चलता हुआ, पावर प्ले 2. अच्छी गेंद, आगे बढ़ के खेलने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. ओवर समाप्त होते हुए 2 रन बने अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट वाकलन के. कुल मिलाकर 27 विकेट गिरा ए.
4 ओवर बचे हैं और यहाँ से जो जीतने के लिए रन चाहिए वो है 38। अभी भी आस्किंग रन रेट चंदू सर 10 के नीचे है। हो, परंतु अजूनही सोपी मॅच नाहीये सर. एक मॅच तुम्हाला आठवत असेल जी 24 बॉल 24 रनची किंवा 6 बॉल 6 रनची होती, ती मॅच टाय झाली होती आणि या स्पर्धेमध्ये ते घडलेलं आहे. त्यामुळे आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. कधी तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता सांगू शकत नाही, परंतु त्यासाठी तुम्ही प्रयत्न हा सर्वात मोठा पार्ट केला पाहिजे. बिल्कुल सही कहा आपने। सबसे बड़ी बात ये है कि आपने कितने रन बनाए हैं। गेंदबाजों को वो नहीं देखना है, कितने रन बचाना है ये देखना है। कभी कभी रन टू बॉल इक्वेशन में बल्लेबाज फंस जाते हैं। नए गेंदबाज इस वक्त मोर्चे पे लगाए गए हैं। लोकेश चौहान, ये भी ऑल इंडिया आइकॉन है। लोकेश चौहान, हालांकि लोकेश चौहान को ज्यादा बल्लेबाजी के लिए जाना जाता है, लेकिन बीच बीच में गेंदबाजी भी बहुत अच्छी करते हैं। पहली गेंद कैच छूटा है वहां पर, आई थिंक ड्रॉप बाय विकेट कीपर केतन मात्रे से कैच छूटा है। हालांकि वाइड ऑफ वाली थी और बहुत जोर से खेलने की कोशिश की थी बैट्समैन धीरज, बैट्समैन जीत भुईर ने। लोकेश चौहान, फुल टॉस गेंद हवा में, स्ट्रोक आउट। लोकेश चौहान ने बिल्कुल उस फील्डर को उसी लोकेशन पे रखा था जहां पे शॉट गया है। वा, पहिल्या बॉलवर कॅच सुटली परंतु तिकडे जिद्द सोडली नाही आणि त्याच फलंदाजाला लगेच दुसऱ्या बॉलवर रणनीती बनवली आणि सापळ्यामध्ये पकडलं. आणि विशेष म्हणजे ते फलंदाज जीत भोईर होते आणि ते जास्त धोकादायक होते. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आले होते आणि त्यांना माघारी पाठवल्यानंतर मॅच मध्ये आता खार्डीचा पुन्हा प्रवेश झाला मी म्हणेल. 27 पे दूसरा झटका लगता हुआ। देखना है नए बैट्समैन कौन बल्लेबाजी को जाते हैं। अविनाश भुईर नए बैट्समैन। देखिए गेम प्लान साफ है, वहां पे धीरज सिंह है तो अविनाश भुईर को बल्लेबाजी को भेजा है और आकाश चिंदारिया जो कि गजब के फॉर्म में है उनको रोक के रखा है वकलन की टीम ने। वार पलटवार चलता हुआ लोकेश चौहान अभी भुईर के लिए। देखिए शतरंज की बाजी का नया मोड़ा भेजा है लोकेश। इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेला है, पीछे बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी हैं। अच्छा स्क्वायर ड्राइव किया था, 1 रन। खाता खुला वहां पे अभी भुईर का। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 2 विकेट। धीरे धीरे बातों बातों में ये मैच फंसता जा रहा है। लोकेश चौहान ने अब ऑफसाइड के फील्ड को थोड़ा और कस दिया गया है। रिवर्स शॉट के लिए डीप पॉइंट लगाया उन्होंने। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया गेंद को, बढ़िया फील्डिंग का वश में 1 रन। ज्यादा ताकत नहीं लगाई थी शॉट के पीछे। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 29। ये मैच अब बराबरी पे आ चुका है। देखिए पूरी तरह से चार्ज होगी खार्डी की टीम। लोकेश चौहान लेफ्ट आर्म
ओवर द स्टंप जाते हुए अभी को रिवर्स की कोशिश, शरीर में उलझी, कोई रन नहीं। घी सीधी उंगली से भी नहीं निकल रहा है और टेढ़ी कर रहे हैं तो फिसल रहा है। अब कमाल का सेमीफाइनल चलता हुआ 28 रन, 2 विकेट। तीसरे ओवर की एक गेंद बची है। यहां से अभी भी 36 रन चाहिए। सैंतीस रन चाहिए। अच्छा हेलीकॉप्टर ड्राइव, आउटफील्ड में खिलाड़ी, 1 रन। 3 ओवर की समाप्ति, रन बने 30, विकेटें गिरी है 2। अब 3 ओवर में जीतने के लिए रन चाहिए 35। धन्यवाद सर। 3 षटकांचा खेळ संपतोय, 10ची सरासरी गाठली आहे. असं वाटलं होतं 2 ओव्हरला 27 झाल्यानंतर ही सहजासहजी लक्ष्य पार होईल, परंतु तिसऱ्या षटकात ज्या वेळेला लोकेश आले, लोकेश यांनी महत्वाची विकेट म्हणजे जीत भोईरला बाद तर केलंच केलं, परंतु 3 रन केवळ खर्च केले आणि त्यामुळे मॅच मध्ये काही वेळापूर्वी जर पाहिलं तर पारडं वाकळंचं जड होतं आणि आता किंचितचं जड होताना पाहायला मिळालंय, ते म्हणजे खार्डी टीमचं. परंतु विकेट हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आयकॉन आकाश चिंदारिया बाकी आहे, धीरज सिंग मैदानाच्या आतमध्ये आहेत, अभि भोईर आहेत, त्यामुळे मॅच चुरशीची होईल यानंतरच्या कालखंडामध्ये देखील, कारण अजूनही बॉल बाकी आहेत 18 आणि धावसंख्या करायची आहे ती 35. 18 चेंडूमध्ये 30 झाल्यात, 18 चेंडूमध्ये 35 करायचे आहेत. त्यामुळे यानंतरच्या कालखंडामध्ये कशा प्रकारे खेळलं जात आहे, कोणत्या गोलंदाजाला आणलं जात आहे, तेही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहत आहोत 70-70 डबल ए बॅट पुरस्कृत असणारी ही क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चेरुबा स्पोर्ट्सचे देखील आम्ही कौतुक करू आणि डबल ए जो बॅटचा ब्रँड अखिल भारतीय किंवा टेनिस क्रिकेट विश्वात फेमस आहे ते जफर पटेल यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध प्रकारचे आपण स्पोर्ट्स वेअरसाठी किंबहुना बॅटसाठी आणि आता बॉलसाठी ओळखलं जाणारा 70-70 यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा 70-70 वर लाईव्ह पाहतोय. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली चं देखील म्हणजे हेमंत बनियाल यांचंही या स्पर्धेसाठीचे योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मॅच सुरू आहे सेमीफायनल नंबर 2, ती मात्र रंगात येते. गावदेवी खार्डी दुसऱ्या बाजूला अवध कामाक्षी जीजी स्पोर्ट्स वाकळण, डोंबोली बेल्ट मधील डोंबोली परिसरामधील ह्या दोन्ही टीम आहेत, त्यामुळे या मॅचवर लक्ष लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला भिवंडीकर म्हणत असतील आमच्या एकाच टीमने सहभाग घेतला आणि ती एकमेव टीम का होईना परंतु ती फायनलला गेली. आणि आता जर पाहिलं तर कोणती डोंबिवली परिसरातील टीम खार्डी की वाकळण ही गोरसईच्या बरोबरीने फायनल खेळेल हे मात्र आता पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी आता मात्र आतिश म्हात्रे यांना आमंत्रित केलं जात आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 35 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय, इथपर्यंतचा प्रवास, कारण सुरुवातीला लीग मॅचेस, त्यानंतर क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमीफायनल, या तिसरा टप्पा आहे या स्पर्धेतील या दोन्ही संघांचा. आणि चौथ्या टप्प्यात जायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. पुढल्या 3 ओव्हर खूप महत्वाच्या आहेत, म्हणजे पुढची 15 ते 20 मिनिटं ठरवतील मॅच खार्डीला जाईल की मॅच वाकळणला जाईल, ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आतिश यांच्या हातात मात्र चेंडू दिलाय, चेंडू नाही तर टीमचं भवितव्य दिलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो अभि भोईर, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे, तत्परतेने बॉल थोडासा बाजूला गेला, लगेच पकडला, एकच धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31. सर, फिल्डिंगची भूमिका देखील या येणाऱ्या 17 बॉलमध्ये मोलाची असेल. बिल्कुल, सिंगल रन देना होगा, डबल को बचाना होगा, लेकिन प्लान साफ है. धीरज सिंह के पास स्ट्राइक दिया गया है वहां पर अभि भोईर की तरफ से. पाहूया अभि भोईर यांचे देखील, आणि नेहमी ते देखील निर्णायक राहिलेत. वाकळणसाठी चांगली कामगिरी, परंतु हा हंगाम ज्या पद्धतीने खार्डी टीमने गाजवलाय ना, त्यामुळे अपेक्षा तर त्यांच्याकडून देखील असणार आहे. यावेळेला कमी गतीचा चेंडू होता, खेळला जरूर आहे, सीमारेषेच्या दिशेने निघाला आणि पोचला देखील सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. I think not a proper middle of the bat played by Dheeraj Singh. He tried to glance Jazz ball inside edge but clear the short fine leg fielder and racing all the way to the boundary.
for a lucky 4 runs. धीरज सिंग यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. 35 वर धावसंख्या गेलीये. प्रेक्षक पहा आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी आले आणि स्पर्धेने खुश केलं. गेली 5 रात्र या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळालं. चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं. ग्रामीण क्रिकेटमधील रथी महारथी पाहायला मिळाले. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारेही पाहायला मिळाले. कालची एक्झिबिशन मॅच पाहायला मिळाली. सुपर ओव्हर पाहायला मिळाली. हॅट्रिक पाहायला मिळाली. षटकार हॅट्रिक 3 लगातार षटकार पाहायला मिळाले. लगातार चौकार पाहायला मिळाले. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. छोट्यातल्या छोट्या धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या. मान्यवरांची बांधीयाळी देखील पाहायला मिळाली आणि दर्जेदार क्रिकेटही पाहायला मिळालं. आणि विशेष म्हणजे विद्युत प्रकाश जो पाहू शकता आपण, ज्या पद्धतीने ही रोषणाई पाहायला मिळते ती देखील अतिशय प्रखर आहे. नाईट स्पर्धांमध्ये ती एक समस्या असते, परंतु तेही अगदी प्रखर पाहायला मिळत आहे. नीटनेटकं आयोजन म्हणतात ना, ते इकडे सादर केलंय. हो यावेळेला गती कमी होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल एसटी रक्षकांच्या दिशेने जातोय. अपील केलं, अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला, परंतु डॉट बॉल आलाय तो खूप महत्वाचा असणार आहे. आता बॉल बाकी आहेत 15 आणि धावा करायच्या आहेत त्या 30. प्रति चेंडू गणिक मात्र 2 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत, त्या मात्र खूप महत्वाच्या असतील. बिल्कुल मुझे तो लगता है कि ये मुकाबला आखिरी ओवर नहीं बल्कि आखिरी गेंद तक जाएगा. देखना है कि दोनों अंपायर एक जगह आ रहे, क्या निर्णय आता है वहाँ पर. हालांकि विकेट कीपर ने बहुत ही जोरदार अपील की थी. यस, आउट घोषित किया वहां पे धीरज सिंह को. देखिए विकेट कीपर बहुत ही श्योर थे कि ये गेंद एज लेकर आइए. यहाँ से सिर्फ हम इतना ही कह सकते हैं कि टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा जरूर बदला था. नक्कीच. आणि बाद होताना पाहायला मिळतात. धीरज एक आयकॉन माघारी आणि एक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये रंग भरले गेले, कारण एक आयकॉन तर बाद झालाय, केतन म्हात्रे बाद झालेले आहेत. ही जमेची बाब मात्र आता खार्डीची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता वाकलन, वाकलन या नावाने देखील मात्र मागील काही वर्षाचा कालखंड लिलेया गाजवलाय, परंतु खार्डी देखील कमी नाहीये. आणि एकत्र आले आणि एकोप्याने हे सांगतायत आपण हे करू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला वाकलन देखील काही कमी नाहीये. मॅच मधील रंगतता वाढते. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावांची आवश्यकता. प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत मैदानात आणि युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर. सर ही विकेट खूप मोलाची होती, महत्वाची होती. यस, नए बैट्समैन आकाश चिंदारिया. एक बात कहूंगा, अगर इस मैच को खाड़ी को जीतना है तो चिंदारिया को जल्दी आउट करना होगा, वरना 10 गेंद तक या 8 गेंद तक एक खिलाड़ी पिच पे रहा तो फिर वाकलन को जीत से कोई नहीं रोक सकता. पाहूयात आकाश चिंदारिया, मुंबईच्या अँटोफिल वडाळा परिसरातील खेळाडू. सुरुवात फायटर मधून केली, तदनंतर जर पाहिलं तर विविध संघांसाठी SP म्हणा, विनर्स म्हणा, यांच्यासाठी चांगलं क्रिकेट खेळलं. त्यानंतर स्पोर्ट्स स्ट्रायकर NB अवध संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आकाश आणि आल्या आल्या आकाशने केली आहे सुरुवात 4 धावांनी चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. ग्रेट शॉट फ्रॉम आकाश चिंगारिया. बैकफुट पे चले गए. ये देखिए पंच किया था, हालांकि हवा में जरूर थी, लेकिन शॉट में इतनी ताकत थी कि फील्डर के सर के ऊपर से चली गई. 4 रन. तर दबाव या ठिकाणी येऊ द्यायचा नाही. मैदानात गेल्यानंतर दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकायचा, ही रणनीती आकाश यांची पहिल्या बॉल पासून सुरू झाली आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने आकाशने केली आकाशबाजी. या बॉलला देखील पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. जसं तुम्ही म्हटला होतात, हा मैदानात गेल्या आकाशबाजी करायला सुरुवात करतो आणि ते त्यांनी केली आहे. पहले ही कहा था मैंने, टेनिस क्रिकेट के चिंगारिया के साथ साथ चिंगारी है. क्या शॉट खेला है, गजब का स्ट्रोक. 6 रन. या 2 बॉलने पुन्हा एकदा मॅच मध्ये वाकणला घेऊन आलेत अवध कामाक्षी. आणि अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता. 2 बॉलवर चांगले फटके आले, परंतु मॅच संपलेली नाहीये. अशा प्रकारचा संघर्ष, अशा प्रकारचे चढ उतार येतच राहतील. कधी वाकलन कधी खार्डी ही मॅच जात राहील. दुसरा डाव सुरू आहे, दुसरी सेमीफायनल सुरू आहे. गोरसाईच्या बरोबरीने खेळणार कोण, खार्डी खेळणार की वाकलन खेळणार, हे अजूनही बाकी आहे.
यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला, हळूवार पद्धतीने ऑनसाईडच्या दिशेने ढकलला, एक धाव तिकडे घेतली गेली आणि स्ट्राईकवर पुन्हा पुढच्या षटकात येण्याचा प्रयत्न आकाश चिंदारे यांनी केलाय. आणि बघता बघता 4 ओव्हरचा खेळ सर संपला आणि 4 ओव्हर संपल्यानंतर 46 धावा. या ओव्हरमध्ये देखील खूप काही पाहायला मिळालं, कारण 2 चौकार 1 षटकार आणि तब्बल 16 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. तसं वाटतंय सोपं, परंतु जर कामगिरी केली गोलंदाजांनी तर तेवढं सोपंही होणार नाहीये. बिल्कुल, देयर इज अ वॉल बिटवीन विक्ट्री एंड खार्डी. द वॉल इज टेरिफिक. आकाश चिंगारिया, अगर खार्डी को फाइनल में पहुंचना है तो आकाश चिंदारिया को आउट करना होगा. अगर वाकलन को पहुंचना है तो आकाश चिंदारिया को आखिरी गेंद तक वहाँ रुकना होगा. बहरहाल बहुत ही गजब का मुकाबला चल रहा है. कट टू कट सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं. ग्रामीण धमाका बिग बैश 2023 में. ये देखिए स्टंप विजन से दिखाया जा रहा है. सर खूप काही नवनवीन आविष्कार देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि तेही या स्पर्धेची ओळख, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वच्या सर्व मॅचेस 6-6 ओव्हरच्या होऊ शकतात हे देखील दाखवण्याचा प्रयत्न इकडे झाला. ग्रामीण क्रिकेटसाठी लीग मॅचेस होऊ शकतात तेही दाखवलं गेलं. एका संघात ग्रामीण क्रिकेट खेळत असताना 2 आयकॉन येऊ शकतात हेही इकडे दाखवताना पाहायला मिळालं. आणि ग्रामीण क्रिकेटच्या संघांसाठी पहिला पुरस्कार 7 लाखाचा असू शकतो हेही दाखवलं गेलं या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे देखिए दोनों इनाम मिलाते हम तो फिर लगभग ये मैच की जो वैल्यू है, इस 2 ओवर की जो वैल्यू है वो लगभग 10 लाख के करीब चली जाती है. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण मॅच संपलेली नाहीये. मागील ओव्हरमध्ये केवळ 3 धावांची ओव्हर टाकणारे लोकेश चव्हाण, गाझियाबाद उत्तर प्रदेशचे खेळाडू ॲज अ आयकॉन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी येतील 12-19 आयकॉन वर्सेस आयकॉन, मुंबई वर्सेस उत्तर प्रदेश. एका बाजूला आकाश, एका बाजूला लोकेश. यावेळेला पहिला बॉल उडवला समोरच्या दिशेने, आकाशची आकाशबाजी. 6 षटकार. कहा था ना मैंने चंदू कि ये खिलाड़ी वहां पे रुक गया तो काम तमाम कर देगा. ये देखिए हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद सीधी स्ट्रेट लॉन्ग ऑन पे 6 रन. ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये का खेळतोय मागील ओव्हरमध्ये लोकेश यांनी सिद्ध केलं. आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर आकाश चिंदारे यांनी देखील दाखवलं आकाशाच्या दिशेने बॉल मारून. 70 डबल ए. ग्रामीण क्रिकेट धमाका. यावेळेला देखील आक्रमण. ओ हो, लांब 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 लांब, खूप लांब षटकार. 6 धावा. आकाश चिंदारिया मॅच विनर खेळाडू आहे मुंबईचा आणि लांबच लांबवर फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. 58 धावा धावफलकावर या 2 षटकाराने मॅच खुली केली. तिसराही येईल का ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. अवध कामाक्षी टीम साठी खेळताना पाहायला मिळत आहेत. मेहता भाई टीम के ओनर है. बिल्कुल, इस वक्त लखनऊ में यूट्यूब पे मेहताब खान मैच को देख रहे हैं और काफ़ी खुश रहे होंगे. उनके तीनों भाई भी यहाँ पे मौजूद हैं, तौफीक, तोहीद और मुबारक, और उनके काबिल दोस्त लक्की खान. लोकेश पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. बॅक टू बॅक 2 षटकार आले. आकाशने आकाशचं काम केलं. 5 बॉलमध्ये 23 रन बनवल्या देखील आणि फटाफट रन म्हणून मागे देखील परतलेले आहेत. परंतु 7 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. 9 बॉल 7. देखना है कि क्या ये मैच का नतीजा आता है. हालांकि 9 गेंदे है और 7 रन है. कभी कभी ऐसा होता है चंदू जी कि आपको मंजिल करीब लगती है और आंखों से ओझल हो जाती है. क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है. ये देखिए स्फोटक बल्लेबाजी के लिए दाद दी जा रही है आकाश चिंदारिया को.
मॅच संपलेली नाहीये, मॅच मध्ये प्रवेश होऊ शकतो आणि आकाश माघारी परतले. फटाफट क्रिकेट त्या ठिकाणी खेळले, 3 षटकार 1 चौकार खेळला, म्हणजे पहिल्या 5 बॉलमध्येच त्यांचे 23 रन झाले होते आणि ते करून माघारी परतले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात किरण म्हात्रे बॅटिंगसाठी येत आहेत. 9 बॉल आणि 7 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया खर्डी अजूनही मॅच सोडणार नाहीये, संघर्ष करणार, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. ग्रामीण क्रिकेट हेच सांगतं, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करा. आपण ग्रामीण क्रिकेटच्या मॅच पाहता पाहता या हंगामात 6 बॉलमध्ये 1 धाव न होताना देखील पाहिलंय. हो, या ठिकाणी मात्र माघारी परतताना पाहिल्या मिळतात फलंदाज. पहिल्या या बॉलवर जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि आली विकेट. ही आलेली विकेट मात्र मॅच मध्ये रंगत भरेल. बिल्कुल, अब 8 गेंदे 7 रन और ये 5वां झटका लगा है यहाँ पर. किरण मात्रे कॉट बिहाइंड होकर जा रहे हैं. पूरा इस तरीके से खेलने की कोशिश की थी उन्होंने. बहुत बढ़िया निर्णय अंपायर का. रिप्ले में जिस तरह से दिखाया जा रहा है, इससे अच्छा निर्णय दिया नहीं जा सकता. ये देखिए, सीधा बल्ले से लगने के बाद गेंद विकेट कीपर के पास. वा, अंपायर हेमंत कोळी आहेत, त्यांचे आम्ही कौतुक करू. किंबहुना या स्पर्धेमध्ये 4ही अंपायरने चांगली कामगिरी केली. मग रमा पवार सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, हेमंत कोळी सर असतील, धनंजय कोळी सर असतील, 5ही दिवस आपण पंचांची कामगिरी देखील तेवढी चांगली पाहिली आहे. कारण आता जर पाहिलं तर तसं सोपं नसतं अशा प्रकारचे डिसिजन देणं, परंतु चांगला निर्णय आला एक. जाऊयात मॅचच्या दिशेने. 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. संघर्ष चालू आहे. मॅचच्या दिशेने वाटचाल वाकड्यांची झाली आहे, परंतु खार्डीकर म्हणतात आम्ही काही मॅच सोडणार नाहीये, कारण ही एक मोठी संधी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मात्र तिकडे राहिला. 1 धाव तिकडे घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती मात्र 59 धावांवर. 7 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोणती केली अजूनही सहजासहजी मॅच सोडायची नाही. मॅचच्या दिशेने वाटचाल जरूर झाली. आता मात्र खाडीकर म्हणत असतील एखादा षटकार किंवा चौकार वाचवला असता तर आता रिक्वायर रन रेट वाढला असता, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये चालत नाही. परंतु याही परिस्थितीमध्ये मॅच कुठे संपली, अजून संघर्ष कायम आहे. ऐतिहासिक अशी स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेचा गवगवा किंवा डंका खूप मोठा असणार आहे. कारण पहिला पुरस्कार 7 लाखाचा आहे. कॅशच्या स्वरूपात जर पाहिलं तर माझ्या मते सर मोठी असेल. या बेला फटका खेळलाय आणि इकडे दबाव रिलीज केला. लोअर फुलटॉस होता, त्याला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं आणि धावा मिळतात 4. चौकार. लगभग अब फाइनल के दरवाजे को, फाइनल में पहुंचने के दरवाजे को खोल दिया है अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट वाकलन ने. आणि म्हणजे मॅचचा रिझल्ट अजून लागायचा आहे, परंतु ज्या पद्धतीने चर्चा या स्पर्धेच्या 16 टीम डिक्लेअर झाल्यावर झाल्या असतील ना, त्यावेळेला बऱ्याचशा क्रिकेट पंडितांनी, जाणकारांनी काही अंदाज बांधले असतील कुणाकुणामध्ये फायनल होऊ शकते. आणि त्यातील बऱ्याच टीमने मात्र आता बरेच एकमेकांना सांगत असतील, अरे मी तुला म्हटलं होतं ना अमुक एक त्या टीम मध्ये फायनल होईल. असे बऱ्याच जण एकमेकांना सांगत असतील, अरे आपण हेच म्हटलं होतं या 2 टीम मध्ये फायनल होईल. म्हणजे संभावित विजेते होते, त्यातील वाकळण आणि गोरसई ही नावं होतीच होती, परंतु बोनकोडेने प्रभावित केलं. खार्डीने देखील सेमीफायनल गाठून. परंतु मॅच संपलेली नाहीये. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता. फायनल मॅच रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात कोण खेळणार बाकी आहे.
चवत मॅचच्या दिशेने यावेळेला फटका खेळलाय आणि विजयाची मोहर उमटवताना पाहायला मिळत आहेत अवध कामाक्षी जी स्पोर्ट्स वाकळण. जबरदस्त कामगिरी आणि अंतिम फेरीमध्ये गोरसईच्या बरोबरीने वाकळण उभी राहताना पाहायला मिळते. काही क्षणातच फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मॅचचा टॉस होईल आणि त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी देखील मी आमंत्रित करील. धीरज सिंग बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. धीरज सिंग मॅन ऑफ द मॅच.